लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद झालीच पाहिजे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद झालीच पाहिजे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी गो बॅक. गो बॅक. गो बॅक. गो बॅक. जरा पुढे आता द्या. कोकण नागरी संघर्ष समितीचा जय हो. कोकण नागरी संघर्ष समितीचा जय हो. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी आहे जिच्या विरुद्ध जनतेने मोर्चा काढले, आंदोलन छेडलेलं आहे. ह्याच्यामध्ये जनता या मोर्चामध्ये सामील होणार आहे. हे आंदोलन जनतेचं आहे, त्याच्यामुळे हे आंदोलन सक्सेस होणार. ही कंपनी इथनं घालवल्याशिवाय जनता ही कोकणातली या परिसरातली स्वस्त बसणार नाही, असं इथं आम्ही ठाम सांगतो. जोपर्यंत कंपनीला गो बॅक म्हणत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन उपोषण स्थगित होणार नाही, थांबणार नाही. इथं हे मी जाहीर करतो. त्या येलो स्टोन फाईन केमिकल नावाने इथे सुरू झालेली ही कंपनी पिपास संबंधित उत्पादने तयार करते. ही इटलीमध्ये बंद झालेली कंपनी लक्ष्मी कंपनीने खरेदी करून इथे आपल्याकडे हा प्लांट 2021च्या दरम्यान आणलेला आहे. 23पासून हा प्लांट सुरू झाला आहे आणि जून 25पासून त्यांचं पिफास रिलेटेड प्रॉडक्ट सुरू आहे. इथे यामध्ये आपली दिशाभूल राजकीय पुढाऱ्यांकडून होत आहे की इथे अद्याप उत्पादनच चालू झालेलं नाही. परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंकजा मुंडे मॅडमनी असं सांगितलं की 31.37 मेट्रिक टन उत्पादन पिफास रिलेटेड यांचं इथून बनून बाहेर गेलेलं आहे. त्यामुळे उत्पादन पूर्णपणे इथे चालू आहे आणि आपली दिशाभूल केली जाते. ह्या पिफासच्या प्रदूषणामुळे आपल्या मानवी जीवनावर तसेच निसर्गाची मोठी हानी होणार आहे. पिफास संबंधित कोणतेही भारतात कायदे बनलेले नाही आहेत आणि जोपर्यंत ते बनत नाहीत तोपर्यंत कंपनी पूर्णपणे बंद करावी ही आमची मागणी आहे. त्यासाठी 6 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत करावी हे सर्व जनतेला आम्ही या मार्गे आवाहन करीत आहोत. नमस्कार. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी, आणखी सर्व नागरिक मिळून 6 तारखेला ह्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात ही कंपनी कायमपणे बंद व्हावी म्हणून आम्ही 6 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील बहुसंख्य संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आवाहन करतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोकणात आलेलं विष आहे, हे विष तडीपार करायचं आहे आणि त्याच्यामुळे ही कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी कायमची बंद व्हावी असा संकल्प आम्ही आज करतो आहोत. आज 71वा दिवस आहे की आम्ही इथे धरणं आंदोलन करून बसलो आहोत. कंपनीला आणि प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. ही जाग 6 तारखेच्या मोर्चाने येईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि 6 तारखेच्या मोर्चाने सुद्धा जर जाग आली नाही तर बेमुदत धरणं आंदोलन आमचं चालूच राहील. ही जोपर्यंत कंपनी तडीपार होत नाही, त्या राज्यातून जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर करतो.